तर नमस्कार. आज आम्ही आला तामिनी घाटातल्या कुठं चाललं तरी देवकुंडमध्ये 5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. 7:30चा. हे बघू शकता अवस्था. चिखल्याने चालावं लागते. आणि आमच्या सोबत आज पहिल्यांदा धनंजय उंदरे, त्यांनी रायगड पार केलेला. तर कसं वाटतं, तुम्ही काय बोलू शकता या ट्रॅक बद्दल? आता काय बोलायचं. आणि आपल्यासोबत त्यातले नवीन मेंबर कळमचे, जिल्हा धाराशिव, विशाल आवाड. दीपक. तर कसं वाटतंय विशाल? खूप मस्त वाटतंय. आज 4.5 किलोमीटर चालत जायचं आहे आम्हाला. पहिल्यांदा चालताय काय? नाही त्याच्या आधी बऱ्याच वेळेस चाललाय आहोत, हा. पण आज जरा लय दिवसांनी चालत आहोत, त्याच्यामुळे जरा कसं ना. बघू शकताय गाईज, जंगल. हे जंगलात आम्ही चलत आहात. खूप भारी वाटते आणि मजा बी येते, पण पाणी नाही आमच्या सोबत. सॉरी. हे बघू शकताय. तर विशाल विचारू ते आपण कसा अनुभव आहे, कारण की विशाल जेव्हा येईन तेव्हा पुरी सोबत आलेला आहे. आज फर्स्ट टाइम आज पोरांसोबत आलाय. तर कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय पोरांसोबत. पण नाही, आता ह्या जागी पुरी असले असते तुम्ही इथं काय करू शकला असता? ते मागं वेराउट होते ना, वेराउट मध्ये गेला असता आम्ही, पण वर काय आलं नसता एवढा. काहीच इतका नीच विचार पोरं करतात, पुरी आणतात जंगलात, काय करतात काय. तर तुम्ही कोणाला आणलं असतं? माझ्या आयटमचं नाव घेऊ नको. काय इसका आइटम का नाम है मोगरा और वो रहते है चाकन में. और रहते है चाकन में. ब्लॉग शूट कर रहे. तर मित्रमंडळी, चला आज आपण देवकुंड ट्रॅक वर चालत आहोत. तब्बल 5:30 चालत जायचं आहे. बघू शकताय आणि आताचे आजचा अवतार बघू शकताय गाईज. व्ह्यू अप्रतिम. असं फक्त सह्याद्रीमध्ये आपल्याला भेटू शकतं, नाहीतर कुठंच नाही. तर गाईज, आपल्याला धनुभाऊचं हॉटेल सापडले जुनं. ती लहानपणी ती इथं गोट्या खेळत होते. तर बघू तर कसं वाटतंय आज तुमचं हॉटेल तुम्हाला भेटलंय डबल? उत्साही अनुभव. विशाल काय करत होते त्या टायमाला तुम्ही जेव्हा हॉटेल चालवत होतं? विशाल काउंटर बसत होते. काय बोलू शकता विशाल याच्यावर? काउंटर. आता काय मी चुकीचं बोललो का विशाल तुम्हाला? पण असल्या दगडातनं चालावं लागतं, कारण की तळ भेटलेलं आहे आपल्याला. तिथं जाऊन बघूया आपण. खाली बहुतेक 4-5 ग्रुप मिक्स झाले दिसायलेत. एकदम राडा चालू आहे खाली. तर बघूया आपण. किरण माळी, काय सांगू शकताय तुम्ही आज? गाण मारली जाते. त्यांचे मित्र, काय वाटतंय तुम्हाला आज फिरून? आम्हाला वाटून लय भारी वाटतंय दारू पिऊन. आणि एकनाथ शिंदेचे सेकंड कॉपी. आज आम्हाला साईनं फिरायला आणलं, आमची गाण मारली पुरी. आता उद्या परत आम्हाला गाण मारायला फशिपला जायचंय, महिंद्रा कंपनीमध्ये. फशिपवाले आम्ही आहेत, किरण भाई आणि एकनाथ भाई आणि अनिकेत भाई. नक्कीच या. कुंडमुळा पुढच्या वेळेस नक्कीच या तुम्ही. गलतीचे मिस्टेक. देवकुंडाला या. देवकुंड तुम्ही येऊ बघू शकताय कसं आहे इथं. थंडगार वातावरण आहे, म्हणजे गरमी होणे म्हणून गाणगार. तर पहिला ब्रिज महाराष्ट्रातला बघू. महाराष्ट्रातील सर्वात पहिला ब्रिज, महाराष्ट्रातला सेकंड आणि सगळ्यात मोठा ब्रिज. महाराष्ट्राचा दुसरा सेकंड ब्रिज. बघू शकताय सगळा ब्रिज हलायला लागलाय. महाराष्ट्रातील दुसरा ब्रिज आताच आम्ही पार केलेलो आहोत. प्लीज धनंजय, तुम्ही बादल्या सॉरी
धनंजय वाया उंदरे हॉटेल बंद करून. हॉटेल का बरं बंद केलं आज? हॉटेल आज म्हणलं दुष्काळ काय नाव नाही, आज वार रविवार, आज हॉटेल बंद राहील. आज वार रविवार. आज माझ्या बायकोचं दुखत असल्यामुळे आज आमची बायको तिथं मेन म्हणजे त्या ह्याच्यावर असते. कशावर रे? गल्ल्यावर असते. आणि आजचा किस्सा असा आहे. मग बघायला महाग पुढे बघायला कोण नाही. एक तर आमच्या बायकोने मला धोका दिला का दुखता म्हणून दुसऱ्या खालीच गेली. मग ती मॅटर आहे, दुसरं काही नाही. आता दुसरी नाही का करणार तुम्ही? दुसरी करणार ना. दुसरी आता दुसऱ्याची पळून आणणार. कोणत्या ह्याची काय नाव? विशालची. हॉटेल भाग्यश्रीची बायको पळून आणणार आहे आता मी. तिने काल फॉर्च्युनर घेतली त्याच्या बायकोच्या नावावर. त्याच्यामुळे मला असं वाटतंय तिची बायको पळून आणा. भारत मी तुलाच देव मानतो. तर गाईज आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहेत. तर बघूया आपण. हे बघा आत, आणि हे बघू शकताय हॉटेल भाग्यश्री. आणि बघू शकताय व्ह्यू, असा व्ह्यू तुम्हाला कुठेही भेटणार. बघा माझा बुटाची अवस्था फार उचकलाय. आणि महाराष्ट्रातला तिसरा ब्रिज. तर गाईज आता ब्रिजवर चढूया आपण. कसा आहे ब्रिज? एकदम क्लास. पाकिस्तानची बाउंड्री आहे, हे बघू शकताय. चीनचं पाणी. हे लोक मला भ्या वाटायला. ब्रिज आहे का पुढं?